ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे जी आपल्या सोबत आहे। सिद्धार्थजी, मला सांगा की आज महत्त्वाची सुनावणी झालेली आहे, यामध्ये काय काय झालेलं आहे? कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार दावे करण्यात आले होते। बघा, सुरुवातीला नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध भरत गोगावले हे हायकोर्टात गेले, त्याच्यानंतर लगेचच सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे आले। तर एकनाथ शिंदेंच्या वतीने साळवेंचं म्हणणं होतं आणि मुकुल रोहतगींचं म्हणणं की आम्ही आधी हायकोर्टात गेलो होतो, आम्हाला हायकोर्टात जाण्याची मुभा आहे, आम्ही गेलो होतो, सुरुवातीला आम्ही पहिलं गेलो तर मॅटर तिथंच ऐकलं जावं। सिब्बल आणि सिंघवींचं म्हणणं होतं की आम्हाला पण मुभा आहे सुप्रीम कोर्टात जायची, कारण 92ची किहोटो होलोवान म्हणतं की स्पीकरच्या निर्णयाविरुद्ध तुम्ही दोन्ही कोर्टात कुठेही जाऊ शकता, पण ते मॅटर चालेल एकाच कोर्टात। तर आज त्याच्यावरून वाद होता की हे मॅटर कुठे चालेल। तर त्याच्यात सिंघवी आणि सिब्बलांनी असा पण प्रयत्न केला की ह्याच्यात नार्वेकरांच्या निर्णयामध्ये खूप चुका आहेत। तर त्याच्यात आता कोर्टाने सांगितलंय की ओरिजिनल रेकॉर्ड जे नार्वेकरांसमोर सुनावणी झाली ते ओरिजिनल रेकॉर्ड आपण मागून घेऊ आणि 8 तारखेला परत आपण ह्याच्यावर सुनावणी घेऊ। आणि ह्या मॅटरमध्ये उद्धव ठाकरेंच्या मॅटरमध्ये एकनाथ शिंदे आणि 39 आमदारांना नोटीस इश्यू झाली होती, त्याच्यावर अजून त्यांनी रिप्लाय फाईल केलेला नाहीये। तर त्यांना सांगितलंय 8 एप्रिलच्या आत तुम्ही तुमचा रिप्लाय फाईल करा आणि त्या दिवशी 8 एप्रिलला आपण ठरवू की हे मॅटर हायकोर्टात चालेल किंवा सुप्रीम कोर्टात चालेल, किंवा अन्यही काय भाष्य सुप्रीम कोर्टाला ह्याच्यावर करायचं असलं तर 8 तारखेला 8 एप्रिलला आपल्याला समजेल। म्हणजे की आणखीन एक महिनाभर वाट पाहावी लागेल यासाठी। हो, आता कारण 22 ते 27 होळीची सुट्टी आहे, 8 एप्रिलला पण किती विस्तृत सुनावणी होती हे आपल्याला बघावं लागेल, किंवा त्या दिवशी पण ठरवलं जाऊ शकतं की हे मॅटर आता सुप्रीम कोर्टातच चालेल किंवा हायकोर्टात चालेल। परंतु कागदपत्र जे आहेत ते बनावट आहेत, त्याच्यावर आक्षेप घेण्यात आले होते। हो, कागदपत्र बनावट आहेत असं दोन्ही बाजूनी त्यांच्या टेस्टिमनीमध्ये नार्वेकरांसमोर सांगण्यात आलं होतं काही आमदारांकडून की हा सह्याच आमच्या नाही आहेत वगैरे। तर त्याच्यावर आता सुप्रीम कोर्टाने ते ओरिजिनल रेकॉर्ड मागवून घेतलेलं आहे, सुप्रीम कोर्ट पण त्याच्यावर अभ्यास करेल आणि तोपर्यंत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांचं पण उत्तर येईल आणि 8 तारखेला ह्याची पुढची स्टेप म्हणजे आता ह्याच्यात काय होऊ शकतं हे समजेल। तरी ह्याच्यात वेळ परत विलंब झालेलाच आहे। जरी कागदपत्र डॉक्युमेंट मागून घेतले तरी सुद्धा जवळ आलेले आहे विधानसभा, लोकसभेच्या नंतरच विधानसभा आहे। मग एवढ्या कार्यकालामध्ये हे संपूर्ण निकाल येणं शक्य आहे का? तोच प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर निकाल यावा आणि सुप्रीम कोर्टाने आता जर नोटीस इश्यू झालेलीच आहे आधी, त्यांचं उत्तर पण मागवलं एकनाथ शिंदे आणि 39 आमदारांचं, आणि त्या दिवशी त्यांनी ओरिजिनल रेकॉर्ड पण नार्वेकरांकडून मागवलेलं आहे विधान भवनमधून। तर त्यावेळेस 8 तारखेला एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्ट ह्याच्यात पुढे अजून काहीतरी कारवाई पण करू शकतं, पण शिंदेंचा प्रयत्न आहे की हे मॅटर हायकोर्टात ऐकलं जावं आणि त्या दिवशी असंही ठरेल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात ऐकलं जाईल किंवा हायकोर्टात। त्यामुळे त्या दिवशी पण एक अर्धा एक तास सुनावणी होईल 8 एप्रिलला आणि पुढचं त्याच्या पुढे काय होतं हे आपल्याला समजेल, पण ह्याच्यात विलंब लागेल हे नक्की आहे, वेळ लागेल। बरोबर आहे, पण आजचा दिलासा कोणाला, उद्धव ठाकरेंना का एकनाथ शिंदेना, काय वाटतं? दिलासा थोडक्यात असं म्हणता येईल की एकनाथ शिंदेंचा पूर्ण प्रयत्न होता की आज हे मॅटर हायकोर्टात जावं, उद्धव ठाकरेंचा प्रयत्न होता की हे सुप्रीम कोर्टातच ऐकण्यात यावं। अजून एक तारीख मिळणं म्हणजे एक तात्पुरता तरी तुर्तास एक दिलासा उद्धव ठाकरेंना आहे की सुप्रीम कोर्ट हे मॅटर ऐकण्याच्या त्यांचं मनस्थिती असल्यासारखं त्यांना वाटेल आणि 8 तारखेला आपल्याला सुप्रीम कोर्ट क्लिअर करेल की हे मॅटर इथे चालेल का हायकोर्टात जाईल। शिंदेने सांगितलं होतं की डॉक्युमेंट हे संपूर्ण कागदपत्र तपासायला पाहिजे आणि त्यानुसार मग आता कोर्ट पण म्हणले की कागदपत्र पूर्ण हो तपासायला पाहिजे। तर एकनाथ शिंदेच्या वकिलांचं म्हणणं होतं हे हायकोर्ट सगळं तपासेल कारण त्यांच्यासमोर ऑलरेडी पिटिशन आहे। उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं म्हणणं होतं की तुम्ही इथं सुप्रीम कोर्टात पण तपासू शकता। आता बघा, नार्वेकरांची एक कॉमन ऑर्डर आहे, त्याच्याविरुद्ध 2 कोर्टात त्यांना मुभा होती दोघांना जायची, एक हायकोर्टात गेलेत एक सुप्रीम कोर्टात गेलेत, मॅटर हे एकाच ठिकाणी चालू शकेल। आता 8 तारखेला आपल्याला परत ह्याची दिशा समजेल की हे मॅटर इथे चालेल, इथे जर चालले तर उद्धव ठाकरेंना लवकर न्यायाची अपेक्षा आहे, परत हायकोर्टात पाठवलं गेलं तर मग एकनाथ शिंदेंना वाटेल की परत थोडा वेळ त्याच्यात अजून जाईल। शेवटचा प्रश्न, देवदत्त कामत यांनी सांगितलं होतं की विटनेस बॉक्समध्ये ज्यांनी साक्ष दिलेले ते आताच्या सरकारमध्ये मंत्री आहेत, मग कसं? नाही, त्याचा अर्थ नाही, विटनेस बॉक्स म्हणजे साक्ष म्हणजे 21 जूनला जेव्हा काही आमदार गुवाहाटीला गेले नव्हते त्यांनी एक प्रस्ताव पारित केला होता शिवसेनेनी। तर त्या आमदारांचं म्हणणं होतं की या मीटिंगला आम्ही जरी असलो तर आम्ही काही या सह्या केल्या नव्हत्या, त्यामुळे ते इट इज अ मॅटर ऑफ म्हणजे ते त्याच्यात नार्वेकरांनी रुलिंग दिलेलं आहे। आता कोर्ट पण त्याच्यात जाईल आणि त्याच्यात बघेल की नक्की हे खरं होतं काय होतं, त्याच्यात थोडी विस्तृत सुनावणी होईल आणि 8 एप्रिलला आपल्याला समजेलच की पुढे काय होणार। बिलकुल, धन्यवाद चर्चा केल्याबद्दल। खरं तर आणखीन एक महिनाभराची वाट पाहावी लागणार आहे आणि नंतर ही सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार की हायकोर्टामध्ये होणार हे स्पष्ट होणार आहे। परंतु तोपर्यंत सर्व कागदपत्र सुद्धा मागवून घेतलेले आहेत, विधानसभा अध्यक्षांनी जे रुलिंग दिलेलं आहे ते सुद्धा कागदपत्र मागवून घेतलेले आहेत। पाहावं लागेल की आता 8 एप्रिलला कोणाला दिलासा मिळतोय। कॅमेरामॅन गौतम सर, रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली।